नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण बोलत असतो शेती आणि कृषी उद्योगातील श्रीमंती आणि या श्रीमंतीतनं कशा पद्धतीनं आपण आर्थिक श्रीमंती किंवा आर्थिक उन्नती स्वतः साधू शकतो, आपल्या कुटुंबाला देऊ शकतो, आपल्या गावाला देऊ शकतो, या सगळ्याबद्दल ही चळवळ झटत असते. आपल्या सोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. स्वागत आपलं. मला सांगा की या सगळ्याबद्दल आपण ज्यावेळी जाणून घेतो तेव्हा श्रीमंती म्हणजे नेमकं काय आणि श्रीमंती मिळवणं खरंच सोपं असतं का? सगळ्यात महत्त्वाचं ना ऋषी की श्रीमंती कशाकरता साध्य करायचं हे महत्त्वाचं असतं आणि श्रीमंती कशात मानायची हे महत्त्वाचं आहे. आपल्याला पैसा हवा आहे, तो पैसा कशा करता हवा आहे आणि तो किती दिवसात तुम्हाला साध्य करायचा आहे. एकदा हे ध्येय नक्की झालं ना का बाकीची पुढची वाटचाल अतिशय सोपी असते. लोक काय करतात, कधी कधी अवास्तव स्वप्न रंगवतात, त्याला स्वप्नरंजनच आपण म्हणू शकतो, जे शक्य नसतं. तुम्ही सुरुवात करताना जर छोट्या पद्धतीत करता, तुम्ही एक छोटे छोटे टार्गेट टप्पे ठेवता की बाबा चला मला वर्षभरात एक 2 करोडचा माझा फ्लॅट घ्यायचा आहे किंवा मला 5 वर्षात परत जायचं आहे. आणि मग वर्षभरासाठी तुम्ही जेव्हा टार्गेट ठेवता ना की मला वर्षभरात बाबा एखादा फ्लॅट घ्यायचा आहे मुंबईसारख्या ठिकाणी, मग मला 1 करोड पाहिजेत, तर मला दर महिन्याला किती लागतील कमवायला हव्यात आणि मग त्याचं त्या कामाचं नियोजन, मग त्यासाठी मला नक्की काय करावं लागेल आणि त्याचं नियोजन मग महिन्यातून नंतर आठवड्याभराचं आणि दिवसाचं असलं पाहिजे. आणि तुम्ही जे काय ध्येय लिहाल ना ऋषी, ते तुमच्या आप्तस्वकीयांना, तुमची बायको असेल, तुमचे आई वडील असतील किंवा तुमची मुलं असतील, त्यांना सांगा. होतं का माहिती आहे, सांगितल्यानंतर ना प्रामाणिकपणा आपला वाटतो, त्या ध्येयाबद्दलची आपली जो आपुलकीपणा असं किंवा जी आत्मीयता असं नाही ती वाटते. आणि सगळ्यात महत्त्वाची मुलं किंवा आपले आई वडील किंवा आपली बायको जेव्हा त्या ध्येयाशिवाय दुसरा पर्यायच नसतो. आणि एकदा का तुम्ही ते ध्येय आखलात ना का तुम्हाला मग नक्की ठरवायचं आहे की त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मला काय करायचं आहे, कोणता व्यवसाय मला निवडायचा आहे आणि तो व्यवसाय जर एकदा निवडला तर त्याची सुरुवात कुठून करायची आहे. ऋषी सगळ्या गोष्टी जर नियोजनबद्ध केल्यात ना, कारण योगायोगाने भेटतं ना ते कधी यश नसतं, ते अर्धवट यश असतं. पण जर तेव्हा तुम्ही नियोजन पद्धतीत जाता ना ते मिळालेलं यश हे तुमचं असतं आणि ते शाश्वत असतं. आणि शेतीपूरक धंदे ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण नेहमी का बोलतो, तर ह्याच्यात लागणारा वेळ जो आहे ना तो अतिशय कमी असतो. भांडवल जे असतं ते अतिशय कमी भांडवलात तुम्ही चालू करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यश हे फक्त आणि फक्त तुम्ही ठरवता, त्यासाठी इतर कोणत्याही गोष्टी त्याच्या आड येत नाहीत. आणि त्यामुळे श्रीमंती ही सोपी आहे, कारण ती प्रत्येकजण साध्य करू शकतो. गरज असते तुमचे जे प्रयत्न असतात ना ते प्रामाणिक असले पाहिजेत आणि त्या प्रयत्नामध्ये सातत्य असले पाहिजे. कारण नुसतं आरंभशीरपणे चालत नाही आहे. तर जे काय चालू करत ना त्या स्पर्धेत तुम्हाला शेवटपर्यंत टिकावं लागतं आणि जे अडचणी असतील, जे अडथळे येतील ना त्याच्यावर तुम्हाला मात करता आले पाहिजे. आणि सुवर्ण कोकणमध्ये एक फायदा होतो की या अडचणींवर मात करण्यासाठी हजारो नव्हे लाखो मदतीच्या हे तत्पर असतात, पुढे असतात. तुम्ही काहीतरी करा, तुम्हाला लागेल ती मदत आम्ही करू शकतो. आणि त्यामुळे श्रीमंती ही मी नेहमीच सांगतो अतिशय सोपी आहे, प्रत्येकजण तो साध्य करू शकतो. गरज असते की तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं. कारण होतं काय माहिती आहे, खूप जणांना ऋषी आहे त्या परिस्थितीत राहायला आवडतं, म्हणजे त्यांना त्या लाचारीचं, त्या बोलतात ना गोष्टीचं त्यांना काहीच वाटत नसतं ना, राग असते ना, चीड असते ना, काहीच असतं. त्यांना त्याची सवय झाली असते, म्हणजे त्यांना गुलामगिरी भूषण वाटत असते. आणि मग अशांसाठी श्रीमंती काय, कोणतीच गोष्ट शक्य नाही आहे. त्यांनी मनात जरी आणलं ना तरी ते काही करू शकत नाही. पण ज्यावेळेस तुम्हाला स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची सुद्धा लाज वाटते, अरे माझी बायको एवढे दिवस बाहेर जाते, मी तिला काहीच देऊ शकत नाही आहे. माझी आई जिने लहानाचं मोठं केलं तिला मी, त्यांच्या अपेक्षा तरी काय असतात रे. आईची अपेक्षा असते की माझ्या मुलाकडे कोणतरी आदराने बघावं, त्याचं कोणीतरी कौतुक करावं, त्याचा लोकांना अभिमान वाटावा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण नाही करू शकत ना ते मला वाटतं न जगलेलं बरं. आणि त्यामुळे श्रीमंती नक्की कशात मानची. आता आमचे शिलेदार किंवा आम्ही जे श्रीमंती मानतो ते आमच्या आईवडिलांच्या समाधानामध्ये मानतो की माझ्या आईला किंवा माझ्या वडिलांना माझ्याबद्दल किती अभिमान आहे किंवा किती कौतुक आहे, तिच्या डोळ्यातलं समाधान ही माझ्यासाठी श्रीमंती. माझ्या बायकोला किती वेळा वाटतं की बाबा माझा नवरा आदर्श नवरा आहे, त्याच्यापासून असंख्य लोक प्रेरणा घेतात किंवा असंख्य लोकांना ते आधार वाटतात, तिच्या डोळ्यातली चमक ही माझ्यासाठी श्रीमंती. किंवा माझ्या मुलांची सगळी स्वप्न किंवा सगळ्या गोष्टींना मी किती पुरवतो आणि किती तत्परतेने त्यांना देतो किंवा त्यांच्याशी केलेले संवाद असतात किंवा त्यांना दिलेला शब्द तो मी किती प्राणपणाने जपतो, तर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य असतं ना ते माझ्यासाठी श्रीमंती.
मग प्रत्येकाने श्रीमंती नक्की कोणती ती ठरवायची आणि मग ती साध्य कशी करायची या त्यासाठी सगळं- सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या संस्कारातनं मिळतात, आपल्याला अनुभवातनं मिळतात, पण त्या कार्यशाळेतही मिळतात. मुळात कार्यशाळा ही कुणासाठी असते आणि कार्यशाळेत कुणी यावं? ते कार्यशाळेत अशाच लोकांनी यावं ज्यांना खरोखरच ना ती शरम वाटते की आपण हे जगतोय ना, हे ढोरा कुत्र्यांसारखं आपण जगतोय, या जगण्याला काहीच अर्थ नाही आणि हे जर सगळं बदलायचं असेल तर ते माझ्या हातात आहे आणि मी ते करू शकतो, असा ज्यांना आत्मविश्वास आहे, ज्यांना स्वतःवरच्या हिमतीवरती पूर्ण सामर्थ्याची जाण आहे ना, अशानेच या कार्यशाळेत यावं. नक्कीच. आता आणि अशा लोकांमध्ये ना महिला वर्ग खूप पुढे आहे. मला खरोखर त्या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं की मोठ्या प्रमाणात म्हणजे त्या 60च्या पुढच्या महिला असतील किंवा कॉलेज कुमारी युवती असतील, ह्यांचा भरणं खूप जास्त असतो कार्यशाळेमध्ये आणि त्यांचा स्वतःवरचा विश्वास आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी महिलांकडे असते, जिचं मला खूप कौतुक असतं, तो म्हणजे संयम आणि खूप सुप्त गुण त्यांच्यामध्ये जोडलेले असतात उद्योजकतेचे आणि त्यामुळे असंख्य महिला शिलेदार तुम्ही आज चॅनलवर पण एपिसोडच्या कार्यक्रमात बघत असाल किंवा जेव्हा आम्ही कार्यशाळेत जातो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात महिला शिलेदार या खूप तत्पर आहेत. नक्कीच. या सगळ्यांसाठी आता सगळ्यात सुंदर मार्ग म्हणजे उद्याची कार्यशाळा, दादरची कार्यशाळा आहे. या कार्यशाळेत आपण बंदिस्त शेळीपालन आणि कुक्कुटपालन हे 2 विषय घेतले. शेळीपालनबद्दल आपण भरभरून बोलतो, पण आज मी कुक्कुटपालन या विषयाबद्दल विचारेन की कुक्कुटपालन हा झटपट श्रीमंतीकडे नेणारा पण कमी श्रम असणार, श्रम नाही आहे तसं नाही, कमी श्रम असणारा व्यवसाय का, या सगळ्या विषयाबद्दल एकदा जाणून घ्यावं. कसं आहे माहिती आहे ऋषी, असा कोणताच व्यवसाय नाही आहे जगातला त्याच्यात जास्त श्रम आहेत. तुम्ही मानले, तुम्ही घोड मेहनत करा, गधा मेहनत म्हणा, तर ती मेहनत, पण तुम्ही जर डोक्याने जर काम केलं, जर तुम्ही नियोजनबद्ध काम केलात ना, तर तुम्हाला तिथे श्रम हे अतिशय कमी लागते. कालच मुंबईच्या कार्यशाळेत एक मुलगा होता, त्याच्याकडे जवळजवळ 6,000 कोंबड्या आहेत. महिन्याला मला वाटतं त्यांनी स्वतः सगळ्यांसमोर तो सगळं सांगितलं की माझं महिन्याचं इन्कम हे 50 ते 70 हजाराच्या दरम्यान असतं दरमहा, निव्वळ इन्कम सगळा खर्च जाऊन. त्यांनी स्पष्ट सांगितलं की साहेब, सगळं पहिलं जाणून घेतलं कुक्कुटपालनातलं शास्त्र काय, त्यांचं खाद्य कसं असतं, औषधं कशा असतात, खाद्य घरच्या घरी कसं बनवायचं असतं, शेड कशी असली पाहिजे, मार्केट व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. सुरुवातीला 1-1.5 महिने मी स्वतः फार्मवर असायचो करायचो. आता मी तिथे जातही नाही. मी एक मनुष्य कामाला ठेवला आहे, त्याला मी 10,000 रुपये पगार देतो, त्याला इन्स्ट्रक्शन देतो, आठवड्यातून 1 दिवस जाऊन त्याच्यावर निगराणी करतो, त्याला आपल्या मुलासारखं मानतो, त्याला कामगार मानत नाही. मी त्याला जीव लावला, तो मला जीव लावतोय. आणि साहेब, मी फक्त माझं फोनवर काम करतो. मला सांगा, आता 60,000तून जे निव्वळ 60,000 भेटतात त्यातून 10,000 त्याचा खर्च गेला तर 50,000 जे भेटतात त्यासाठी त्याने किती श्रम करतोय तो. तीच गोष्ट शेळी पालनाची, तीच गोष्ट भाजीपाला लागवडची. श्रम करतो तो मनुष्य कधी श्रीमंत होणार नाही, तो मजूर झाला. आणि मजुराचं इन्कम आता भारताचं बघा, सरासरी प्रति माणसे 350 ते 400 रुपये असलं पाहिजे दिवसा. पण तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं ना, तर तुम्हाला मजूर बनून नाही चालणार, तुम्हाला उद्योजक बनायचं नाही, तर 4 माणसं तुम्हाला ठेवावी लागतील. पण ती ठेवण्याची ताकद, डेअरिंग ही कधी निर्माण होते? ज्यावेळेस तुम्ही अशा माणसांना भेटता, अशा यशस्वी, कारण यांचं कर्तृत्व तुम्हाला प्रेरणादायी असतं. मी काय सांगतो किंवा इतर काय सांगतात ते महत्त्व नाही, पण त्यांचं ॲक्च्युअल त्यांनी जे केलेलं काम आहे ते तुम्हाला किती प्रेरणादायी आहे ना, ते खूप. आणि मी नेहमी कार्यशाळेत बजावून सांगतो की जी माणसं इथे येऊन सांगतात, भरभरून बोलतात, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. आंधळेपणाने अनुकरण करण्यातच आपला घात झाला आणि पुढेही तो होत राहील. त्यापेक्षा जी माणसं सांगतात ना, त्यांचे नाव नंबर घ्या, त्यांच्या फार्मवर भेट द्या, बघा त्यांनी खरोखरच काही केलं आहे का. जर काही चांगल्या गोष्टी केल्या असेल तर त्याचं अनुकरण करण्यामध्ये काही हरकत नाही आहे, परंतु सगळ्या गोष्टी सजगपणे करा. तुम्ही इमोशनली भावनेच्या आहारी जाऊन काय करू नका, तर एक उद्योजकीय भावनेतून एक सारासार विचार करून सगळ्या गोष्टी करा. आणि म्हणून मी ऋषी सांगतो, असंख्य हजारो नव्हे लाखो उदाहरणं मी स्वतः बघितले आहेत. आणि जी श्रीमंत लोक मला भेटलेत आजपर्यंत, ह्या सगळ्यातला एकच समान धागा मला भेटला की ह्या लोकांचे श्रम अतिशय कमी आहे, परंतु यांचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. यांनी घेतलेलं ज्ञान आणि त्या ज्ञानाचं इम्प्लिमेंटेशन, एक्झिक्युशन ज्याला बोलतो, ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या सगळ्यांची एक समान धारणा असते, मी जे काय उत्पादित करेन ते अतिशय चांगल्या दर्जाचं असेल. मी ज्याला हा माझा माल देईल तोच मनुष्य मला वारंवार माझ्याकडनं माल घेईल. ही जी धारणा आहे ना, ती खूप महत्त्वाची आहे ऋषी. नक्कीच. याच गोष्टीसाठी किंवा या सगळ्याच्या त्याचा अनुभव तुम्हाला श्रीमंत करण्यासाठी हवा असेल तर नक्की या. उद्या 18 सप्टेंबरला दादर येथे कार्यशाळा होते आणि यात कार्यशाळेत तुम्हाला श्रीमंती
तुमची श्रीमंती आणि तुम्ही कमवत असलेल्या श्रीमंती याबद्दल भरभरून त्याची माहिती ही उलगडून दाखवली जाणार आहे. एक छोटासा ब्रेक पाहत राहा. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. उद्याची कार्यशाळा जी होती त्यातला दुसरा विषय महत्त्वाचा आहे तो म्हणजे बंदिस्त शेळीपालन. शेळीपालन या विषयावर आता म्हणजे असा एक प्रश्न निर्माण होतो की याच कार्यशाळा वारंवार का, तर किंबहुना असा एक दुसरा मतप्रवाह आहे की वारंवार कार्यशाळा केल्यानं अनुभव जसे वेगळे मिळतात आणि त्याच अनुभवाची शिदोरी आपणासाठी महत्त्वाची असते. म्हणजे नवीन येणारे कमी आहेत आणि परत येणारे किंवा ज्यांना हे सगळं पुन्हा उलगडून घ्यायचे तशांची संख्या वाढते आहे आणि या दोघांसाठी बंदिस्त शेळीपालन हा एक राजमार्ग ठरतोय. काय सांगा ऋषी? कसं असतं माहिती आहे, तुमच्या कुऱ्हाडीला ना तुम्हाला रोज धार करते केली पाहिजे, तरच तुम्ही चांगल्या प्रतीचे लाकडं तोडू शकता. याचा अर्थ असा असतो की तुमच्या बुद्धीला तुम्हाला नेहमी ते खाद्य दिलं पाहिजे, त्या गोष्टीचा हॅमर झाला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तो व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे करता येईल. शेळीपालन असो, कुक्कुटपालन असो किंवा भाजीपाला लागवड असो, कोणताही विषय असो, हे सातत्य का महत्त्वाचं माहिती आहे? कारण ते जसे मार्गदर्शक बदलत असतात, व्याख्याते बदलत असतात ना, तसा तिथे येणारा लोकसुद्धा बदलत असतात. कार्यशाळेत मुख्य कोण असतात? ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तो, आणि दुसरे असे लोक की जे ऑलरेडी तो व्यवसाय करतात आणि त्याच्यात त्यांना अजून प्रगती साधायची आहे, त्यातली प्रचंड श्रीमंती त्यांना अनुभवायची असेल, अशा दोन्ही वर्गाचे लोक तिथे येतात. त्यामुळे होतंय कसं की वेगवेगळे लोक, त्यांचे वेगवेगळे विचार, त्यांचे वेगवेगळे अनुभव तुम्हाला अतिशय समृद्ध करून जातात. आणि उरला प्रश्न उद्याच्या कार्यशाळेचा ना, तर उद्याच्या कार्यशाळेसाठी मी सगळ्यांना विनंती करेन की उद्या मुंबईला होणाऱ्या कार्यशाळेसाठी नव्याने कोणी नाव नोंदवू नका. कारण ऑलरेडी काल संध्याकाळी मला वाटतं 4:30-5ला आम्ही ती बुकिंग टोटल बंद केली ऋषी. कारण क्षमतेच्या डबल नव्हे तर तिप्पट लोकांनी बुकिंग केली आणि त्यामुळे नवीन लोकांना सामावणं खरोखरच अशक्य आहे. तरीसुद्धा खूपशा शिलेदारने आमच्या सांगितलं की सर आम्ही उभे राहू, पण ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना सामान देऊ. आणि त्यामुळे काल संध्याकाळपासून आम्ही बुकिंग बंद केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऋषी होतं आहे काय माहिती आहे, आपल्या कार्यशाळा होतात महिन्याला 8 किंवा 10 सशुल्क किंवा इतर मोफत कार्यशाळा पकडल्या तर एक 15 ते 20 कार्यशाळा आपण मॅक्झिमम करतो. एका कार्यशाळेला 500 ते 1000 लोक जरी पकडले ना, ते महिन्याला आपण फक्त 5 ते 10 हजार लोकांनाच फक्त या गोष्टीतली श्रीमंती त्यांना दाखवून देतो, उलगडून दाखवतोय. पण नुसतं मुंबईचा जरी विचार केला तरी 11 करोड, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर 11 करोड लोक आहेत. आणि प्रत्येक घराघरात ही स्पर्धा लागली की कधी आपण एकदा या सगळ्या गोष्टीतली श्रीमंती आत्मसात करतोय. आणि पुन्हा पुन्हा जरी ते विषय असले तरी येणाऱ्या लोकांची संख्या ही अतिशय प्रचंड आहे ऋषी. आणि सगळ्यांना त्यात सामावणं दिवसोदिवस ते मुश्किल होत चाललंय. त्यामुळे जेवढं होतं आहे तेवढं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऋषी, ह्या कार्यशाळांमधचं वैशिष्ट्य असं ना, इथे कोणत्या हवेतल्या गोष्टी नसतात, कोणतंही अवास्तव प्रदर्शन मांडलं जात नाही, तर ज्या ॲक्च्युअल गोष्टी शक्य आहेत, ज्या नक्की तुम्ही साध्य करू शकता किंवा ते श्रीमंती आत्मसात करू शकता, त्याच गोष्टीवर भर दिला जातो. आणि नुसती कार्यशाळा करून भागत नाही, तर कार्यशाळेनंतर खऱ्या अर्थाने प्रवास आपला सुरू होतो. कारण कार्यशाळेनंतर तुम्हाला ती सगळी मदत देऊ केली जाते जिच्यासाठी तुम्ही स्वतः हकदार आहात. एवढंच नव्हे, कारण कार्यशाळेत येऊन प्रशिक्षण घेणं हा एक भाग झाला, पण प्रशिक्षणानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करणं आणि त्या व्यवसायावर यशस्वी शिखरावर जाणं हे मुख्य उद्दिष्ट असं सुवर्ण कोकणचं. त्यामुळे सुवर्ण कोकणच्या प्रत्येक कार्यशाळेत जो यशस्वी उद्योजक जो बोलतात ना, त्याचं पायाभरणी केली जाते ना, त्याचं मुख्य कारण हेच असं की त्याला लागणारी सगळी मदत ही तिथल्या तिथे देण्याचा प्रयत्न केला जातो. नक्कीच तुम्हाला खऱ्या अर्थानं श्रीमंत बनवणं, मग त्यातल्या शेतीविषयक ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या, तिथपासून ते मार्केटिंगचं ज्ञान, या सगळ्याबद्दल तुम्हाला जोडणारी चैन असते ती म्हणजे शिलेदार. आणि या सगळ्या चळवळीचं नाव म्हणजे सुवर्ण कोकण. एक छोटासा ब्रेक घेतोय पात्र. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. महत्त्वाची आठवण म्हणजे 17 सप्टेंबरला पनवेल येथे मोफत कार्यशाळा आहे आणि 18 सप्टेंबरला नांदेड येथे मोफत कार्यशाळा आहे. आपण बोलतोय परब सरांकडे. परब सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या ज्या पद्धतीनं दादरची कार्यशाळा आहे तिचं ऑलरेडी बुकिंग झालेलं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा नेमका मुद्दा कुठला असतो? अगोदर कार्यशाळेला येऊन नंतर सुवर्ण कोकणच्या ऑफिसला येणं हा महत्त्वाचा मुद्दा असतो, की अगोदर ऑफिसला येऊन नंतर कार्यशाळेची माहिती जाणून घेणं? कारण हा अजूनही अनेकांचा संभ्रम आहे. कार्यशाळेच्या अगोदर ऑफिसला येणं उचित नसेल. तुम्ही पहिली कार्यशाळा करा. कोणती मोफत कार्यशाळा आता असं सगळ्या जिल्ह्यात करली जाते.
मोफत कार्यशाळा त्या नक्की बघा, तुम्हाला ते जमणार आहे का, तुम्ही ते करू शकता किंवा तुम्हाला खरोखरच त्या श्रीमंतीची पैशाची गरज आहे का, की जे चाललंय ते ठीक आहे. आणि जर खरोखरच गरज असेल तर त्यासाठी नक्की काय करावं लागेल, सुरुवात कुठून करावी लागेल, हे जर जाणायचं असेल ना तर तुम्ही मोफत कार्यशाळेमध्ये तिथेच नुसतं श्रीमंती उलगडून दाखवलं जात नाही, तर त्या श्रीमंतीसाठी जाण्यासाठी नक्की काय करावं लागतं, कोणतं विशेष प्रशिक्षण घ्यावं लागतं, शास्त्रोक्त सगळी माहिती तिथे दिली जाते. एवढंच नव्हे तर तो व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी सगळ्या प्रकारची मदत नक्की कशी भेटते, त्यासाठी नक्की प्रवाह कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्ही मोफत कार्यशाळेत देता. आणि त्याच्यानंतर जर ऑफिसला तुम्ही भेट दिलात तर मला वाटतं ते योग्य ठरेल. नक्कीच अशाच या तरुणांनी कार्यशाळेत यावं. मोफत कार्यशाळा हा त्यांचं आयुष्य बदलणारा किंवा या कार्यशाळेत येऊन देखील म्हणजे ज्या सशुल्क असतं तो आयुष्य बदलणारा एक अनुभव असतो. काय सांगाल? नक्की ऋषी, सशुल्क कार्यशाळेमध्ये कसं असं एक विशेष प्रशिक्षण असतं, म्हणजे तंत्र आणि मंत्र नक्की काय, कशा पद्धतीत तोच व्यवसाय इतरांना जमत नाही, इतरांना त्यातली श्रीमंती भेटत नाही, मग तुम्हालाच कशी काय भेटू शकते, त्यासाठी नक्की काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, कसं त्याचं मार्केटिंग केलं जातं, कशा पद्धतीत तुम्हाला बाजारपेठेकडे जाण्यासाठी प्रयत्न केले जातात, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असेल ना तर त्यासाठी वेळ हवा असतो. किमान 5-6 नाही 7 तास लागतात. आणि ते सगळ्या गोष्टी ह्या जे विशेष प्रशिक्षणाच्या कार्यशाळा असतात, जशी उद्या मुंबईमध्ये आहेत, ह्या कार्यशाळेतच ते साध्य होतं. आणि इथे पायाभरणी होते एका उद्योजकाची, ही नांदी असते त्याच्या श्रीमंतीची, कारण इथे त्याला शिलेदार म्हणजे नक्की काय ते समजलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पैसा हा महत्त्वाचा नसतो ऋषी. आणि त्यासाठीच तुम्ही बघा, जशी मोफत कार्यशाळा असते ना तसेच अश्वमेधचे शिलदार असतात, त्यांना वर्षभरातल्या सगळ्या कार्यशाळांना या फ्री असतात, त्यांना एकही रुपया द्यायचा नसतो. मग नक्की त्याच्या अटी कोणत्या, अशी कोणती पात्रता असते की तुम्ही अश्वमेधचे शिलेदार असता, किती पैसे भरावे लागतात? तर तुम्हाला सांगतो, अश्वमेधचे शिलेदार हे तुम्ही लाख रुपये भरून सुद्धा होऊ शकत नाही. कारण अश्वमेधचं सभासद होण्यासाठी किंवा शिलदार होण्यासाठी फी नसते किंवा कोणतंही शुल्क नसतं, तर इथे तुम्हाला कर्तृत्व दाखवावं लागतं. जर तुम्हाला अश्वमेधचं शिलेदार होऊन जर सगळ्या कार्यशाळा मोफत अटेंड करायच्या, जे विशेष प्रशिक्षण असतं, ज्याला 2-2, 3-3 हजार फी असते, ह्या सगळ्या कार्यशाळा जर तुम्हाला मोफत करायच्या असतील ना तर अट कोणती असते माहिती आहे, की तुम्हाला महिन्याभरात तुमचा उद्योग उभा करून दाखवायचा असतो. आणि त्यानंतर तुम्ही नुसता एकटाच स्वतःचं हित साधलं होत नाही, तर तुम्हाला स्वतःसोबत इतर 2 जणांना सुद्धा उद्योजक घडवण्यासाठी सगळे प्रयत्न प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे करावे लागतात. एकही पैसा न देता किंवा त्यांच्याकडनं न घेता त्यांना घडावं लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत नाही तर त्याची पडताळणी सुद्धा केली जाते. तुम्ही जर स्वतःचा उद्योग केला असं म्हणता, नाहीतर मला मोफत सगळ्या कार्यशाळा करायच्या आहेत म्हणून मी उद्योग केला सांगितलं असं नसतं. तर अर्ज द्यावा लागतो, त्याचे फोटो दाखवावे लागतात, आमचे शिलदार जाऊन त्याची पडताळणी करतात. आणि तुम्ही खरोखरच इतर 2 जणांना मदत केली आहे आणि ते स्वतःच्या पायावर उभे आहेत ह्याची चाचपणी केली जाते, तेव्हाच त्याला सन्मानित केलं जातं अश्वमेधचं शिलदार म्हणून. आणि नंतर त्यांना वर्षभरात सगळ्या कार्यशाळा ज्या मोठे शुल्क लावून असतात त्या सगळ्या मोफत, म्हणजे एकही रुपया न भरता त्यांना अटेंड करता येतात. मित्र, ही चळवळ केवळ श्रीमंतीची नाही आहे, तुम्हाला आत्मोद्धार करण्याची, तुम्हाला शेतीकडे वळवण्याची. आणि शेती हा मार्ग देखील गरिबीचा व्यवसाय नाही आहे, तर तो श्रीमंतीसारखा जगण्याचा आणि श्रीमंती उधळण्याचा हा व्यवसाय. मातीत असलेली श्रीमंती तुमच्या काळजापर्यंत पोहोचते आणि काळजातनं कष्टाद्वारे पुन्हा शेतीत गेलेली श्रीमंती ज्यावेळी त्याचं पीक बनून जगाच्या बाजारात ठामपणे उभी राहते, तेव्हा त्याचं श्रीमंती मूल्य हे तुम्हाला श्रीमंत करून जातो, पण तुमची समाजातली पतही वाढवत राहते. आणि या सगळ्या गोष्टीचा उहापोह नेमका या चळवळीतनं, कार्यशाळेतनं, DVDच्या माध्यमातून, अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून, मोफत कार्यशाळेच्या माध्यमातून नेहमीच घेण्यात येतो. तुम्हालाही जर वेगवेगळ्या कार्यशाळेत त्यात जर सहभागी व्हायचं असेल किंवा उद्या होणारी दादरची कार्यशाळेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर आवर्जून या क्षणी केवळ आणि केवळ स्क्रीनवर दिसतायत ते सुवर्ण कोकणच्या रजिस्टर नंबरला कॉल करा आणि आपला प्रवेश नक्की नोंदवा. परत या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.